कागल इथल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन सीमा तपासणी नाक्यावर बॅरिकेडिंग लावल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची फिर्याद प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या प्रकरणी प्रताप माने यांच्यासह 10 जणांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर महामार्ग अडवून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश समाज माध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी प्रशांत घाटगे यांनी प्रकाश बेलवाडे, सुयोग शिंदे यांच्यासह 3 अनोळखी व्यक्तींवर कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या घटनेमुळे कागल शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आजरा तालुक्यातील उत्तूर इथले प्रकाश तुकाराम बेलवाडे हे कागलमधील नवीन सीमा तपासणी नाक्याच्या आवारात होत असलेल्या अपघाताबाबत विचारणा करण्यासाठी सीमा तपासणी नाक्याच्या कार्यालयात गेले होते। यावेळी निपाणीच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहनं नाक्यामध्ये न जात थेट महामार्गावरून पुढे जात होती। याबाबत विचारणा करून बेलवाडे यांनी महामार्गावर बॅरिकेडिंग लावली। त्यामुळे संतप्त झालेल्या विकास पाटील, सौरभ पाटील, रमेश तोडकर यांच्यासह 10 जणांनी बेलवाडे यांना मारहाण केली। त्यानंतर कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस ठाण्यातही प्रताप माने, विकास पाटील, सौरभ पाटील, रमेश तोडकर यांच्यासह इतर 4 अनोळखी लोकांनी मारहाण केल्याचं बेलवाडे यांनी फिर्यादीत नमूद केलंय। या मारहाणीत फिर्यादी प्रकाश बेलवाडे, वैभव यादव, अरुण सोनुले जखमी झालेत। तर महामार्ग अडवून प्रकाश बेलवाडे यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी प्रशांत घाटगे यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी प्रकाश बेलवाडे, सुयोग शिंदे यांच्यासह 3 विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महामार्ग अडवून बेलवाडे यांनी समाज माध्यमावर जिहादीचे चेले अशी धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित केली। याबाबत विचारणा केली असता बेलवाडे यांनी फिर्यादी प्रशांत घाटगे यांच्यासह साथीदारांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, तसंच धमकी दिल्याचं घाटगे यांनी म्हटलंय। आज सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। यावेळी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढलं। दरम्यान करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी कागल पोलीस ठाण्याला भेट दिली, तसंच 2 फिर्यादींसह कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या।